मॉर्निंग. तर आज निघालो आहेत आम्ही रांजणगावला. दुसरा अष्टविनायक. तसं तर अष्टविनायकचा क्रम हे मोरगावपासून होते, मोरगावचा मयुरेश्वर, पण आमचा जरासा क्रम उलटा सुलटा चालू आहे. पण ठीक आहे, जसं जमेल तसं आम्ही ट्राय करतोय. तर पहिला गणपती आम्ही थेऊरचा केलाय, आज दुसरा गणपती करतोय रांजणगावचा महागणपती. तर थेऊरचा जर ब्लॉग नसेल पाहिला तुम्ही तर नक्कीच बघा थेऊरचा गणपतीचा ब्लॉग. आणि घरूनच नाश्ता वगैरे करून निघालोय आम्ही. निघत बराच उशीर झाला, तर ट्रॅफिक पण लागली आहे मेन पुण्यात आम्हाला. तर मी आज मागे बसली कारण पुढं सानूला ऊन लागत होतं. अशी झोपली ही सॉरी. आणि बघा मी निघालोय आता. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आम्ही सांगतो की कसं होतंय आमचं दर्शन काय रांजणगावचं. आणि ऑड डे दिवशी निघालो आम्ही. यस, ऑड डे आहे, म्हणजे वीकडेजच आहेत, वीकेंड नाही आहे हा. मंगळवारी चाललोय आम्ही, असेल कदाचित गर्दी. आणि मेन म्हणजे मंगळवार आहे, गणपतीचा दिवस आहे आजचा छान. तर व्हिडिओ पूर्ण बघा. मेट्रो चालली होती. आम्ही उसाचा रस पितोय. उसाचा रस आमचा मॅन्डेटरी आहे. हे शानू कुठं आली तू? जेजे पप्पा करायला आली तू? कुठं आली तू? इथं आहे आपली XC9 उभी पार्किंगला मंदिराच्या बाजूला. आणि इथं आम्ही रस पण आलो. आणि शानू आमची बसली आणि बोलते, ती म्हणते की दर्शन आल्या आणि म्हणते गणपती बाप्पा शानू, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया म्हणते शानू आईला बोलत चाललो आहोत आम्ही. बरंच ट्रॅफिक लागेल, 3 तास लागले मला, 3 तास. 2 तासच लागणार होता आम्हाला, 3 तास लागले. ठीक आहे, हरकत नाही, पण दर्शन लवकर होईल कारण गर्दी कमी आहे सध्या. सांगू आमचं लगेच दर्शन होणार आहे म्हणून आता सांगू. निहाल आहे ताजा रस. आणि सानू कशी बघायली रस सागर? सानूला प्यायचं, सानू प्यायचा रस देऊ का? एक नंबर असे मध्ये उन्हातून येऊन रस प्यायची मजाच वेगळी. सानू कशी बघायली? सानू रस प्यायचा, रस प्यायचा. तर इकडे मंदिराकडे जायचा रस्ता आहे. धरली पाहते ना, ठेवतच नाही म्हणून. म्हणून सानू सानू ते मंदिरात आलो होतो आम्ही. तर मागे चप्पल स्टँड आहे, जे चप्पल टाकू ठेवू शकतात आणि इथून आपलं दर्शन जायचा रस्ता. कुठं आली सानू? सानू कुठं आली सानू? दर्शनाला आली सानू. चल पुढं. हा बटे ठेव. सानू सानू ए सानू सानू कुठं आली तू?
आणि इथे खाली महादेवाचं मंदिर होतं, ते दर्शन घेतलं. आणि बहुतेक ती विहीर आहे, त्या विहिरीत खूप जास्त मासे आहेत. एकदम म्हणजे असं पाणी दिसतच नव्हतं, एवढे मासे होते त्यामध्ये. दर्शन घेऊन निघालो आम्ही वरती. आणि या पायऱ्या अशा असल्यामुळे मला जरा असं चालायला अवघड होत होतं. आणि सानूला हे जे की माझ्यापासून जायचंच नव्हतं त्यांच्याजवळ, माझ्याकडेच बसायचं होतं तिला. आणि ते मागच्या साईडला आणखी एक महादेवाचं मंदिर होतं, तिथे दर्शन घेतलं. आणि मग इथे काहीशा पेंटिंग होत्या आणि खूप छान पेंटिंग होत्या. व्हिडिओमध्ये एवढं दिसणार नाही क्लिअर, पण समोरनं छान पेंटिंग होत्या. फोटो भारी पाहतच बसावं अशा सुंदर पेंटिंग केल्या होत्या इथे बरीचशी माहिती दिली होती. गणपती मंदिराच्या एकदम डाव्या साईडला एक छान असं गार्डन आहे. मंदिराच्या मधून पण एंट्री आहे, पण ते बिना चप्पलचं यावं लागेल या साईडला. त्यामुळं बाहेर येऊन चप्पल घालून तुम्ही इकडून येऊ शकता. सानू बसा तुला याच्यावर. सानू शानू सानू सानू बसली इथे खाली. छान असं गार्डन आहे इथे. सानूला त्यांच्याकडे बसायचंच नाहीये, फक्त माझ्याकडे यायचंय. मधला व्ह्यू आहे हा. गरमी जर आहे बापरे, प्रचंड गरमी. अक्षरशः 38 डिग्री टेम्परेचर आहे. दाखवतो तुम्हाला मी. अक्षरशः 38 डिग्री. गाडीने बघा 38 डिग्री दाखवतो. फुल गाडी तर एसी चालू आहे. D6 V9 ची खासियत आहे, जी ऑटोमॅटिक मी सेटिंग केली याची. हे बघा 7 वरती चालू आहे. दॅट्स अवर ब्युटी अँड बेस्ट. असं वाटतं की कूलर समोरच बसतोय आम्ही, इतके केस उडतायत आमचे. चला, छान दर्शन झाले, काही सुद्धा गर्दी नव्हती, एकदम आरामात निवांत दर्शन झाले आमचे. ट्रॅफिकला टाइम खाल्ला आमचा. हा, थोडी ट्रॅफिक लागली. तर अष्टविनायकचा दुसरा गणपती सुद्धा आमच्याकडनं छान प्रकारे झाला आहे. छान वाटलं दर्शन करून. आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. तर आम्ही चाललोय. काय म्हणते सानू? हो बघ, आमची सानू पण बोलते तुझ्याशी. छान झालं दर्शन सानू. ओ तर ही बघा ट्रॅफिक केवढी अक्षरशः म्हणजे अक्कल आले माहिती आहे. मॅपच्या बाजूला बघितलं होतं तुम्ही, अक्कल आले. लिटरली भयंकर ट्रॅफिक आहे. आता 1-2 तास तरी लागतील आम्हाला असं वाटायला. हे बघा XV9चं फीचर असं इन डिस्प्ले दिसतं माहिती आहे का. बरी जो काच आहे त्याच्यामध्ये दिसते मस्त असं की किती स्पीड आहे, मला डिरेक्शन कुठे जायचं आहे, बॅटरी किती आहे, सगळं असं दिसते मला इथून ह्या सीटवरती. तसं फ्युचरिस्टिक कार आहे म्हटलं मी तुम्हाला तसं. म्हणजे बघा आम्ही 60 चार्जिंगमध्ये निघालतो, आणखीन 41 चार्जिंग, आणि ॲव्हरेज पण चांगली येते गाडी. म्हणजे 7.6 km/km, म्हणजे ऑलमोस्ट 500 किलोमीटर्स तर आहेच आहे गाडीचं, इव्हन AC वापरू सुद्धा.
आपली XCV9 आपल्या XCV9च्या बाजूला दुसरी XCV9 उभारली. एका बाजूला एक मुली आहे. इथं आम्ही आता जेवणासाठी ब्रेक घेतलाय. 2 XCV9. छान जेवण चालू आहे. सानूचं छान जेवण चालू आहे. सानू खायली आता. हा छान 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 खायली सानू आता. आहे का नाही सानू? आमचं जेवण झालंय आता. सानू जेवण करायली. आहे का नाही? सानू जेवण करायली. हे सानू सानू आगाव सानू. नुसती आगाव सानू. ते बोलायचं सानू. काय बोलायचं तुला? सानू ए सानू तू काही बोल ना. अशी रडती का सानू? आपली गाडी सानू सानू. छोटा पॅसेंजर आमचा किती क्यूट बसलाय. छोटासा पॅसेंजर सेल्फी लावून बसलाय. फॉलो द रूल्स. बर झालं. जस्ट आता पोहोचलो आम्ही. येस. जाताना 60% चार्जिंग होती आणि आम्ही आता जाऊन परत आलो. त्याच्यामध्ये एसीचा वापर झाला. डिस्टन्स बरंच होतं ऑलमोस्ट. म्हणजे जर सांगायत तर एकच मिनिट. करंट ट्रिप बघा. यायचं ट्रिप 53 किलोमीटर झालं. त्याच्यामध्ये गाडीनं 7 किलोमीटर पर किलोवॅटचा आउटपुट दिला आणि माझी ॲव्हरेज स्पीड 18 किलोमीटर पर कारण ट्रॅफिक भयंकर होतं. तर आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं 28% चार्जिंग आहे गाडीमध्ये. 159 किलोमीटरची रेंज आहे. त्यातल्या तरी AC चालू आहे त्यामुळं 159 झाली. जर मी AC बंद केलं तर 50 किलोमीटर आणखी वाढतो. तर अशी आपली ही महिंद्रा XCV9 ब्युटी अँड द बेस्ट. तर आमचं दर्शन तर अवघ्या 2 मिनिटात म्हणता येईल. 2 मिनिटात झालं दर्शन. पण ट्रॅफिक फार लागली येताना पण आणि जाताना पण. तर ठीक आहे. तर वीकडेजमध्ये गेलोत म्हणून कदाचित ट्रॅफिक लागली आम्हाला. पण दर्शन फार छान झालं. गर्दी तर नव्हती अजिबात. एकदम सगळं मोकळं होतं मंदिर. हां तर आम्ही व्हिडिओ नाही घेतला. शूट नाही घेतलं कारण तिथं अलाउड नव्हतं. तर छान असा दिवस गेला. अष्टमीचा दुसरा गणपती झाला. तर असेच राहिलेले अष्टविनायक करू आम्ही. आणि 6 अष्टविनायक राहिलेत. आणि असेच व्हिडिओ तुमच्यासोबत अष्टविनायकचे शेअर करू. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.